हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये एकाच वेळेस हर्षवर्धनने आमदार शिर्के आणि विक्रांतसमोर आणि दुसरीकडे दिव्याने पद्मासमोर विक्रांतशी आणि पद्माशी लग्न करण्याचं प्रपोजल ठेवलं. त्यामुळे या सगळ्यांना जबर धक्का बसला. आमदार शिर्के, विक्रांत यांनी यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. पद्माने सुद्धा स्पष्ट शब्दात नकार दिला. पण दिव्या आणि हर्षवर्धन या दोघांनी करून दाखवलं. हर्षवर्धनने आमदार शिर्केला विक्रांत आणि पद्माच्या लग्नासाठी तयार केलंय, तर इकडे दिव्याने नाही पण ऊर्जाने पद्माला विक्रांतशी लग्न करण्यासाठी तयार केलंय. पण दोघांचे हेतू वेगळे आहेत. आता ऊर्जा हर्षवर्धनला त्याच्याच प्लॅनमध्ये अडकवून त्याला जबर धक्का देणार आहे आणि हर्षवर्धनचं पूर्ण करिअर संपवणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा शौर्यला म्हणते, नक्कीच त्या आमदार शिर्केला काहीतरी सांगायचं होतं जे आपल्या लक्षात येत नाहीये. शौर्य, अशी एखादी गोष्ट आहे का जी आपण मिस करतोय? तर शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, तू उगाचच नको त्या गोष्टीवर जास्त वेळ वाया घालवतीये. चल आता लवकर, ट्रॅफिक लागलं ना तर माझा अर्धा तास वाया जाईल. मी बाहेर आहे, गाडी बाहेर काढतो. असं म्हणून शौर्य तेथून निघून जातो. आणि इकडे दिव्या ही विचार करत असते, डॅडला माझा प्लॅन आवडलाय, ते माझ्या प्लॅनचा विचार करताय म्हणजे माझी आयडिया वाया गेलेली नाहीये. पण मला आता काहीतरी करावं लागेल. मी एक काम करते, मी सगळ्यात आधी पद्माला यासाठी मनवते, म्हणजे डॅडला समजेल की मी फक्त आयडियाज देत नाही तर त्या आयडिया सफल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी सगळे प्रयत्न करते. म्हणजे त्यांच्या नजरेत मी खूप मोठी होईल. जर मी पद्माला मनवलं या लग्नासाठी तर या घरात माझी वट वाढेल. असा विचार करून दिव्या ही लगेच पद्माला कॉल करते. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा ही कोर्टातून घरी परत येते आणि तिला पद्माचा कॉल येतो. पद्मा खूप घाबरली असते. ताई ताई, ऊर्जा विचारते, काय झालं पद्मा, एवढी घाबरल्यासारखी का वाटतीये? तर पद्मा सांगते, ताई, मला दिव्या ताईचा कॉल आला होता. ऊर्जा विचारते, दिव्याचा कॉल कशासाठी आला होता? तर पद्मा तिला सांगते, त्यांनी मला तुमच्या घरी बोलवलंय. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, आमच्या घरी, जहागीरदारांच्या घरी? पद्मा म्हणते, हो ना ताई, मला तुमच्या घरी यायचं नाहीये, मला खूप भीती वाटतीये. ऊर्जा विचारते, पद्मा, एकतर तू आधी शांत हो, रडू नकोस, घाबरू नकोस आणि काय झालं ते मला स्पष्टपणे सांग. आणि मग पद्मा झालेला प्रकार सांगते. थोड्या वेळ आधी जेव्हा पद्मा ही तिच्या कामावर जात होती तेवढ्यात दिव्या तिला कॉल करते. आपल्याला दिव्याचा कॉल का आलाय हा प्रश्न पद्माला पडतो आणि पद्मा फोन उचलते आणि म्हणते, हा बोला दिव्याताई. तर दिव्या विचारते, पद्मा तू कुठेस? पद्मा सांगते, मी माझ्या कामावर जायला निघालीये. तर दिव्या तिला म्हणते, पद्मा एक काम कर, आत्ताच्या आत्ता मला माझ्या घरी येऊन भेट. पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा विचारते, तुमच्या घरी म्हणजे जहागीरदारांच्या घरी? दिव्या म्हणते, हो, जहागीरदारांच्या घरी. पद्मा म्हणते, नाही ताई, मी त्या घरी नाही येऊ शकत. दिव्या म्हणते, अगं तू कशाला घाबरतीयेस, घरी कोणी नाहीये. आई, आजी या सगळ्या क्लबमध्ये गेल्या आहेत, बाकीचे सगळे कोर्टात गेलेत, घरी कुणीच नाहीये, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. पद्मा म्हणते, नाही ताई, मी त्या घरी नाही येऊ शकत. तर दिव्या तिला सांगते, अगं तुझ्याच फायद्याची गोष्ट आहे, मी तुझं आयुष्य बदलणार आहे, तुला सगळ्यात मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे कसलाही विचार करू नको आणि आत्ताच्या आत्ता आमच्या घरी ये. पद्मा विचारते, पण ताई असा कोणता फायदा, तुम्ही कशाबद्दल बोलताय? दिव्या म्हणते, ते मी तुला फोनवर नाही सांगू शकत, तू मला येथे भेटायला ये, काळजी करू नको, घरी कुणीच नाहीये, मग मी तुला सांगते. असं म्हणून दिव्या फोन कट करते. पद्मा हे सगळं ऊर्जाला सांगते. ऊर्जा विचारते, तुला आमच्या घरी बोलवलंय दिव्याने? पद्मा सांगते, हो, जहागीरदारांच्या घरी. त्यामुळे तर मला मोठा धक्का बसला, मला कळतच नाहीये काय करायचं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की याबद्दल ऊर्जाला काही सांगू नको. ऊर्जाला शंका येते. ऊर्जा म्हणते, नक्कीच विक्रांत शिर्केच्या केसबद्दल काहीतरी असेल म्हणून तिने तुला घरी बोलवलंय. आणि त्याच वेळेस दिव्या हॉलमध्ये येते आणि तिचा धक्का लागून काही गोष्टी खाली पडतात. त्यामुळे ऊर्जा मागे वळून पाहते, तिला दिसतं की दिव्या आलीये. आणि दिव्या विचार करते, ऊर्जा यावेळेस घरी कशी? मी तर पद्माला घरी बोलवलं आणि ही दिव्या इथे असली तर मी पद्माशी कसं बोलणार? या ऊर्जाला सगळं कळेल ना. ऊर्जा ही हळूहळू बोलते, तुला जे सांगितलंय ते कर.
पद्मा म्हणते, ताई तू हे काय बोलतेस? मी जहागीरदारांच्या घरी कशी येऊ शकते? ऊर्जा मागे वळून पाहते. दिव्याला हे कळायला नको की पद्माने मला सगळं सांगितलंय आणि मला माहिती आहे की तिने पद्माला घरी भेटायला बोलवलंय. त्यामुळे ऊर्जा ही कोड्यात बोलत असते. हो, जे सांगितलंय ते कर. पद्मा म्हणते, नाही ताई, मी जहागीरदारांच्या घरी नाही येऊ शकत. तर ऊर्जा हळूच आवाजात बोलते, पद्मा तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. नक्कीच हे विक्रांत शिर्केच्या केसबद्दल असेल आणि दिव्याला तुला काय सांगायचंय हे मला जाणून घ्यायचंय. त्यामुळे तू गुपचूप इकडे ये. पद्मा म्हणते, पण ताई. ऊर्जा म्हणते, सांगितलं तेवढं कर. आणि ती फोन कट करते. तेवढ्यात दिव्या पुढे येते आणि विचारते, ऊर्जा कोणाशी बोलत होती तू? कोणाचा फोन होता? ऊर्जा ही दिव्याकडे रागारागाने पाहते. नेमकं हिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर काही देत नाही. आणि इकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये विक्रांत आणि आमदार शिर्के आलेले असतात. आमदार शिर्के विचारतो, काय झालं वकील साहेब? सकाळी सकाळी एवढं तडकाफडकी बोलून घेतलं आम्हाला दोघांना. तर हर्षवर्धन म्हणतो, एक प्रपोजल देण्यासाठी. आमदार शिर्के विचारतो, प्रपोजल? कोणतं प्रपोजल? तर हर्षवर्धन त्याला सांगतो, आता मी जे तुम्हाला काही सांगणार आहे त्यावर लगेच रिॲक्ट करू नका. मला माझं सगळं म्हणणं मांडू द्या. मला काय सांगायचे ते नीट ऐकून घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. आमदार शिर्के म्हणतो, अहो तुम्ही प्रपोजल तर सांगा, मग कसं रिॲक्ट करायचं ते आम्ही ठरवू. हर्षवर्धन म्हणतो, मला विक्रांतच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे. विक्रांतच्या लग्नाचं प्रपोजल. हे ऐकून आमदार शिर्के आणि विक्रांत खूप खुश होतात. आमदार शिर्के म्हणतो, अरे वा, विक्रांतचं लग्न, ते सुद्धा तुमच्या तीर्थाबरोबर. अरे ही तर खूप आनंदाची बातमी आहे. शेवटी आमच्या जे मनात होतं ते तुमच्याच मनात होतं. काय झालं, तीर्थाने घाई केली की काय? तर हर्षवर्धन म्हणतो, नाही, विक्रांतच्या लग्नाचं प्रपोजल आहे, पण विक्रांत आणि तीर्थाच्या लग्नाचं नाही. आमदार शिर्केला धक्काच बसतो. आमदार शिर्के विचारतो, विक्रांत आणि तीर्थाचं लग्न नाही, मग तुम्ही विक्रांतचं लग्न कोणाबरोबर लावून देणार आहे? तर हर्षवर्धन उत्तर देतो, पद्माबरोबर. हे ऐकून आमदार शिर्के आणि विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना जबर धक्का बसतो की हर्षवर्धन चक्क विक्रांत आणि पद्माच्या लग्नाबद्दल बोलतोय. हे दोघे बाप बेटे जागेवर उठून उभे राहतात आणि विक्रांत चिडून म्हणतो, माझं त्या पद्माशी लग्न? आणि आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब हे काय बोलताय तुम्ही? माझ्या विक्रांतचं त्या पद्माशी लग्न? अरे शक्यच नाही. तर आमदार शिर्केला हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब तुम्ही शांतपणे बसून घ्या. विक्रांत तू शांतपणे बसून घे. विक्रांत म्हणतो, अरे शांतपणे काय, मी हे लग्न करूच शकत नाही. हर्षवर्धन म्हणतो, विक्रांत तुला बसायला सांगितलं ना? तर आमदार शिर्के म्हणतो, अहो काय बसायला सांगितलं? मी नाही बसणार, कारण हे लग्न होऊच शकत नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, हे लग्न केलं तरच तुमच्या मुलाच्या मागची साडेसाती जाईल, एवढं लक्षात ठेवा. आमदार साहेब तुमचा मुलगा फक्त बेलवर बाहेर आलाय, त्याला जामीन मिळालाय, निर्दोष सुटलेला नाहीये तो. आणि जर त्या ऊर्जा शिंदेने हायकोर्टात अपील केली ना तर त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागेल. ती काय शांत बसणार नाहीये, हे तुम्हाला का कळत नाही? तर विक्रांत म्हणतो, तिने जरी हायकोर्टात अपील केली तरी तुम्ही मला सोडवालच ना? हर्षवर्धन म्हणतो, सोडवेल ना, नक्की सोडवलेल. मी तुला सोडवणारच आहे, पण तुझ्या मागचा हा ससेमिरा कधीच संपवणार नाही. मी तुला हायकोर्टातून सोडवेल, ती सुप्रीम कोर्टात जाईल. मग मी तुला सुप्रीम कोर्टातून सोडवेल, ती आणखीन एखाद्या कोर्टात जाईल. त्यामुळे जर ही केस कायमची संपवायची असेल तर हा एकमेव मार्ग आहे. हे ऐकून विक्रांतला जबर धक्काच बसतो. आणि इकडे दिव्या ही ऊर्जाला विचारते, ऊर्जा तू कोणाशी बोलत होती? तेही एवढ्या हळू आवाजात. कोणाचा कॉल होता? ऊर्जा सांगते, माझ्या एका क्लायंटचा कॉल होता. दिव्या विचारते, कोणाचा? पद्माचा का? तर ऊर्जा विचारते, पद्मा मला कशाला कॉल करेल? काही झालंय का पद्माने मला कॉल करायला? दिव्या म्हणते, नाही नाही नाही, काय होणार आहे? मी तर तुला असंच विचारलं. आणि तू एवढ्या लवकर घरी कशी आली? तर ऊर्जा विचारते, का मी तुला घरी यायला नको आहे का? दिव्या म्हणते, नाही नाही नाही, असं मला का वाटेल? अगं तू खूप बिझी असते ना, तुला कामं असतात म्हणून विचारलं. ऊर्जा सांगते, हो, ती एक माझी फाईल राहिली होती, ती फाईल घ्यायला आली आहे. दिव्या खुश होऊन म्हणते, म्हणजे तू परत कोर्टात जाणार? ऊर्जा म्हणते, हो, लगेच जाणार आहे. आणि मग ऊर्जा आपल्या खोलीत निघून जाते. तेवढ्यात पद्मा दिव्याला कॉल करते. दिव्या फोन उचलते. पद्मा म्हणते, ताई तू आता मला म्हणालीस ना की तुमच्या घरी यायचं, मी तुमच्या घरी येतीये. दिव्या खूप खुश होते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता निघ आणि लगेच इथे.
पद्मा हो म्हणते. दिव्याला खूप आनंद होतो, पण पद्माला मात्र टेन्शन येतं की दिव्याने मला घरी कशाला बोलवलंय. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी अर्पिता ही भरतकाम करत बसलेली असते. अर्पिताची आई तेथे येते आणि म्हणते, अरे वा अर्पिता, आज तू भरतकाम करतेयस आणि ते सुद्धा इतक्या शांतीने. तुला असं शांत पाहिलं ना की खूप छान वाटतं. पण तू हे भरतकाम करायला कधी शिकलीस? तर अर्पिता सांगते, आई मी कुठे शिकली आहे? तू भरतकाम करायची ना, तुला पाहून पाहूनच मी शिकली आहे. आणि पहा मी किती छान भरतकाम केलं आहे, शौर्याचा यश काढला आहे. आता मी ना असे 12 रुमाल बनवणार आहे, म्हणजे शौर्याला नेहमी कामाला येतील. आणि फक्त रुमालच नाही, तर मी आमच्या लग्नासाठी अशा प्रत्येक वस्तू कस्टमाइज करून घेणार आहे. म्हणजे आमच्या बेडशीटवर यश असेल, आमच्या पिलो कवरवर यश असेल, पडद्यावर यश असेल, संपूर्ण घरभर फक्त शौर्याचा यश यश यशच असेल. तिचं हे वेड्यासारखं बोलणं पाहून अर्पिताच्या आईला खूप वाईट वाटतं. आणि अर्पिता सांगते, एवढंच नाही तर मी माझ्या लग्नाचा लोगोसुद्धा बनवून घेतला आहे. अर्पिताचा ए आणि शौर्याचा यश, आमच्या लग्नातील प्रत्येक गोष्टीवर हा लोगो असेल. जेवणाच्या ताटापासून ते मोठ्या स्क्रीनवर, पडद्यावर, डेकोरेशनवर, फुलांवर सगळीकडे हाच लोगो असेल. अर्पिताचं हे वेड्यासारखं वागणं पाहून अर्पिताच्या आईला खूप वाईट वाटतं. अर्पिताची आई म्हणते, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अर्पिता म्हणते, बोल ना. आणि आई तिला समजावून सांगते, तू त्यांच्या घरी पुन्हा पुन्हा जातेस हे काही ठीक दिसत नाही. आणि तू हे जे लग्नाबद्दल बोलतीये ना, पण तुला माहिती आहे ना, शौर्याचं लग्न त्या ऊर्जाशी झालं आहे. ती ऊर्जा शिंदे अजूनही त्या घरात आहे. आणि जर तुझ्या मनासारखं झालं तर आम्हाला आनंदच होईल. पण जर तुझ्या मनासारखं नाही झालं तर, शौर्य आणि तुझं लग्न नाही झालं तर? अर्पिता म्हणते, आई असं काहीच होणार नाहीये, कारण मला माहिती आहे माझं आणि शौर्याचं लग्न होणारच. काही झालं तरी आमचं लग्न होणारच. आता मला खूप तयारी करायची आहे, मला डिस्टर्ब करू नको. आणि अर्पिता तिचं हे भरतकाम करत बसते. तिची ही अवस्था पाहून अर्पिताच्या आईला खूप वाईट वाटतं. आणि इकडे विक्रांत हर्षवर्धनवर ओढून म्हणतो, मी हे लग्न करणार नाहीये. काही झालं तर मी त्या पद्माशी लग्न करणार नाही. हर्षवर्धन त्याला बोट दाखवून म्हणतो, गप्पा बसायचा. आमदार शिर्के म्हणतो, अहो तुम्ही त्याला गप्प बसवाल, मला कसं गप्प बसवणार? मला सुद्धा हे पटलेलं नाहीये, मी हे लग्न लावून देणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, पटेल ना, मी तुम्हाला समजून सांगितल्यावर तुम्हाला सगळं पटेल. तर विक्रांत चिडून म्हणतो, अहो पण मला लग्न करायचंच नाहीये, त्या पद्माचं तोंड पाहायची माझी इच्छा नाहीये, आणि मी तिच्याशी लग्न कसं करणार? हर्षवर्धन म्हणतो, मला माहीत होतं तू असाच रिॲक्ट होणार, असाच चिडणार. पण आमदार साहेब तुम्ही हुशार आहात ना, तुम्ही समजून घ्या. विक्रांत या केसमधून कायमचा बाहेर पडायचा असेल ना, तर आपल्याला विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्यावंच लागेल. आणि याचे खूप फायदे आहेत. एकतर ही केस संपेल आणि मग त्यानंतर आपल्याला अनेक फायदे होतील. जर विक्रांतचं करिअर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये घडवायचं असेल तर विक्रांतला या केसमधून निर्दोष सोडवावं लागेल. आणि त्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. कारण ही केस जोपर्यंत कोर्टात असेल तोपर्यंत विक्रांतची बदनामी होत राहणार. सोशल मीडियावर या केसची खूप चर्चा आहे. आणि तुम्हाला विक्रांतचं जे पॉलिटिकल करिअर हवं आहे ना, ते करिअर कधीच आकार घेणार नाही, ते करिअर कधीच उभारी घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आमदार शिर्केला हे पटत असतं, तो त्याचा विचार करतो. आणि इकडे पद्मा ही ऊर्जाला कॉल करते आणि सांगते, ताई तू जसं सांगितलं ना तसं मी दिव्याताईला कॉल करून सांगितलं आहे की मी तिकडे येते. ऊर्जा म्हणते, व्हेरी गुड पद्मा, आणि तू आता येथे ये. मी त्यावेळेस घरात नसल्याचं नाटक करेल. दिव्याला असं वाटेल की मी घरात नाही आहे, पण मी घरातच असेल, कारण मला ऐकायचं आहे की दिव्याने तुला इथे का बोलवलं आहे आणि तिला काय सांगायचं आहे. पद्मा घाबरलेली असते आणि म्हणते, पण ताई मला खूप भीती वाटते. ऊर्जा तिला समजावून सांगते, अगं पद्मा घाबरण्यासारखं काही नाही आहे, मी आहे ना येथे, आणि घरात दुसरं कुणी नाही आहे. पण त्यांचा नेमका डाव काय हे जाणून घेण्यासाठी तुला येथे यावंच लागेल. आणि ऊर्जा फोन कट करते. इकडे विक्रांत हर्षवर्धन ओढून म्हणतो, अहो तुम्ही माझ्या पप्पांशी काय बोलताय? लग्न मला करायचं आहे ना, माझं आयुष्य आहे. मग मला सांगा, मला लग्न नाही करायचं आहे, मग मी लग्न कशाला करेल? आमदार शिर्के म्हणतो, एकदम बरोबर बोलतोय तो त्या पद्माशी लग्न का करेल? माझा मुलगा त्या पद्माशी लग्न कसं करू शकतो? हर्षवर्धन आमदार शिर्केला एक ॲफिडेव्हिट दाखवतो आणि म्हणतो, पद्मा आणि विक्रांतचं लग्न झाल्यावर मी पद्माकडून या ॲफिडेव्हिटवर सह्या घेणार. यात असं स्पष्ट लिहिलं आहे
की यानंतर पद्मा विक्रांतवर पुन्हा कधीच केस करणार नाही आणि जे काही झालं त्यात विक्रांतची चूक नव्हती, विक्रांत निर्दोष आहे आणि या ॲफिडेव्हिटचा तुम्हाला आणि तुमच्या मुलाला खूप फायदा होईल. पण विक्रांतला हे काही पटत नसतं आणि इकडे दिव्या ही ऊर्जाची घराबाहेर जाण्याची वाट पाहत असते. तेवढ्यात ऊर्जा घराबाहेर जायला निघते. दिव्या विचारते, चाललीस का ऊर्जा? ऊर्जा म्हणते, थांबू का? दिव्या म्हणते, नाही नाही नाही, जा ना. ऊर्जा विचारते, अगं पण तुला एवढी का घाई मला घराबाहेर घालवण्याची? दिव्या म्हणते, अगं घाई नाही, तुझी खूप कामं असतात ना, त्यांना उशीर होऊ नये म्हणून बोलतीये. ऊर्जा विचारते, तुझं काही पोटबीट दुखतंय का? तुला काही जिऱ्याचं ओव्याचं पाणी करून देऊ का? तर दिव्या म्हणते, नाही नाही नाही, मी घेईल ना करून, तू जा. ऊर्जा म्हणते, काळजी घे बरं. दिव्या हो म्हणते आणि ऊर्जा घराबाहेर जाण्याचं नाटक करते आणि तेवढ्यात पद्मा घरी पोहोचते. ऊर्जा म्हणते, अगं हळू हळू बोल आणि मी आता घराबाहेर जायचं नाटक करतीये, पण मी मागच्या बाजूने येते आणि तू आतमध्ये जा. पद्मा खूप घाबरलेली असते, पण ऊर्जा तिला शांत करते, निघून जाते आणि पद्मा आतमध्ये येते. दिव्या विचारते, पद्मा तुला ऊर्जाने पाहिलं तर नाही ना? पद्मा सांगते, नाही नाही, मला नाही पाहिलं. आणि मग दिव्या ही पद्माला घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि तेवढ्यात ऊर्जा त्यांच्या शेजारीच असलेल्या खिडकीतून डोकावून पाहत असते, पण दिव्याला हे कळत नाही. पद्मा विचारते, ताई तुम्हाला काय बोलायचं आहे लवकर बोला, मला जायचं आहे इथे, मला इथे नाही थांबायचं आहे. दिव्या म्हणते, अगं एवढं कशाला घाबरतीयेस? घरात कुणी नाही आहे आणि एवढ्या लवकर कुणी येणार पण नाही. पद्मा म्हणते, तरी पण मला इथे नाही थांबायचं आहे, सांगा ना तुम्ही मला इथे का बोलवलं आहे? तर ऊर्जा हे सगळं ऐकत असते. दिव्या म्हणते, अगं मी तुझ्या फायद्यासाठी तुला इथे बोलवलं आहे, तुझं आयुष्य कायमचं बदलणार आहे, तुझी कडकी कायमची संपणार आहे, पैशात लोळशी तू पैशात. पद्मा आणि ऊर्जाला काही कळतच नाही. पद्मा विचारते, ताई हे तुम्ही काय बोलताय? नेमकं कशाबद्दल बोलताय? तर दिव्या सांगते, अगं मी तुझं लग्न जमवलंय. पद्मा आणि ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. पद्मा विचारते, माझं लग्न जमवलंय? कुणाशी? दिव्या सांगते, विक्रांत शिर्केशी. आणि हे ऐकताच पद्मा ऊर्जाला जबर धक्का बसतो. पद्माचा तिच्या कानावर विश्वासच बसत नाही की तिचं आणि विक्रांत शिर्केचं लग्न हे खरं नाही आहे, हे माझं स्वप्न आहे असं तिला वाटतं. तिचं तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. आणि इकडे आमदार शिर्के हा हर्षवर्धनला विचारतो, या लग्नामुळे केसमधून माझ्या विक्रांतची सुटका होईल, पण राजकारणात याचा काय फायदा होईल? हर्षवर्धन सांगतो, फायदाच फायदा आहे. अहो तुम्हीच सांगा, जर तुम्ही तुमच्या विरोधकांना, मीडियाला, सोशल मीडियाला हे सांगितलं की माझ्या विक्रांतचं पद्मावर प्रेम होतं म्हणूनच त्याने हे सगळं केलं आणि आता त्याने पद्माशी लग्न केलं आहे, तर तुमचा विक्रांत काय इमेज होईल त्याची? लोक त्याला देव माणूस म्हणतील, देव माणूस, आणि सगळीकडे त्याचीच हवा राहील. आजच्या तरुणाईला असाच नेता हवा असेल आणि सगळेजण त्याला निवडून देतील, त्याचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल. आमदार शिर्के याचा विचार करतो तर विक्रांत चिडून म्हणतो, ओ पप्पा तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? मी त्या पद्माशी लग्न करायचं? हर्षवर्धन चिडून म्हणतो, अरे तू सुद्धा डोक्याने विचार कर, मग तू स्वतःच म्हणशील की मला पद्माशी लग्न करायचंय, मला पद्माशी लग्न करायचंय. विक्रांत चिडून म्हणतो, अरे मी असं कधी म्हणणारच नाही. अरे किती पण चांगला असला तरी पायातला बूट काय कुणी गळ्यात घालून फिरतं का? मी त्या पद्माशी लग्न कधी करूच शकत नाही. असं म्हणून विक्रांत खूप चिडतो. आणि इकडे पद्मा ही मोठे मोठे डोळे करून दिव्याला जाब विचारते, माझं आणि विक्रांतचं लग्न? दिव्या म्हणते, हो तुझं आणि विक्रांतचं लग्न. ऊर्जाला जबर धक्का बसलेला असतो. पद्मा विचारते, ताई तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? त्या विक्रांतने माझ्याबरोबर काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे ना? तर दिव्या म्हणते, माहिती आहे ना, त्याने तुझा विनयभंग केला आणि मग तू आणि ऊर्जाने त्याच्यावर केस केली. मग ऊर्जा त्या विक्रांतशी, त्याच्या बापाशी, आमच्या बाबांशी भांडली आणि त्या विक्रांतला जेलमध्ये पाठवलं. पण पुढे काय झालं? 2 दिवस तो जेलमध्ये राहिला आणि बाहेर आला. पद्मा चिडून म्हणते, ताई तो फक्त जामिनावर बाहेर आलाय आणि ऊर्जाताईने मला सांगितलंय तो पुन्हा जेलमध्ये जाईल. दिव्या म्हणते, असं काहीच होणार नाहीये. पद्मा म्हणते, माझा ऊर्जाताईवर पूर्ण विश्वास आहे आणि तो जेलमध्ये जाणारच. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता.
ऊर्जा, पद्मा यांच्यासाठी एक जबर धक्का होता विक्रांत आणि पद्माचं लग्न करणं. आणि तिकडे हर्षवर्धनने जेव्हा आमदार शिर्के आणि विक्रांतला सांगितलं तेव्हा त्यांनासुद्धा जबर धक्का बसला आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन आमदार शिर्केला कन्व्हिन्स करणार आणि आमदार शिर्के हा विक्रांतला म्हणेल तुला पद्माशी लग्न करावंच लागेल. वकील साहेब तुम्ही त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढा, मी याला घेऊन येतो. त्यामुळे हर्षवर्धन खूप खुश होईल तर विक्रांतला जबर धक्का बसेल. आणि इकडे पद्मा लग्नासाठी नकार देईल, पण ऊर्जा तिला ठणकावून सांगेल नाही पद्मा, तू हे लग्न करायचं, या लग्नासाठी तू होकार द्यायचा. पद्माला कळणारच नाही की ऊर्जा असं कसं काय बोलू शकते, मला त्या विक्रांतशी लग्न करायला कसं सांगू शकते. मग आता खरंच पद्मा आणि विक्रांतचं लग्न होणार की ऊर्जाचा यामध्ये सुद्धा काय डाव आहे, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.